नाशिक गोदावरीच्या संथ आणि शीतल प्रवाहासारखंच एक शांत टुमदार शहर. याच नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका नयनरम्य दुमजली बंगल्याच्या हॉलमध्ये आज सकाळपासूनच प्रचंड लगबग सुरू होती. या नव्या कोऱ्या बंगल्याच्या भिंतींना दिलेली हलकी क्रीम रंगाची छटा आणि नवीन फर्निचरचा तो एक खास हवाहवासा वाटणारा सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता. बाहेरच्या अंगणात लावलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या फांद्या वाऱ्यासोबत डुलत होता आणि त्यातून शिरपणारी दुपारच्या मवाळ उन्हाची तिरीप हॉलमधील मोठ्या काचेच्या खिडकीतून आत येऊन फरशीवर सांडली होती. याच उन्हाच्या पट्ट्यात बसून प्राजक्ता एका मोठ्या पुठ्ठ्याच्या बॉक्सवरील चिकटपट्टी अत्यंत काळजीपूर्वक काढत होती. तिच्या चेहऱ्यावर घामाचे काही थेंब चमकत होते, पण डोळ्यात मात्र एक विलक्षण समाधान होतं. एका स्वतःच्या हक्काच्या सुंदर घराचं समाधान. तिने तो बॉक्स उघडला आणि त्यातून लाकडी चौकट असलेला एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोमध्ये तिच्या बाबांचा हसरा चेहरा होता. फोटोवरची धूळ आपल्या साडीच्या पदराने पुसताना प्राजक्ताचे डोळे आपोआप पाणावले. तिचे बाबा श्रीपतीराव एका साध्या जिल्हा परिषद शाळेत जन्मभर गणिताचे आणि विज्ञानाचे मास्तर होते. बाबांच्या पावलावर पावल ठेवत प्राजक्ताही नाशिकमधील एका खासगी शाळेत विज्ञान शिक्षिका म्हणून काम करत होती. व्यवहारातील प्रत्येक गोष्ट तिला माहीत नसली तरी शिक्षणामुळे प्रश्न विचारण्याची आणि चुकीच ओळखण्याची सवय तिला होती. प्राजक्ताला बाबांचा तो पांढरा शर्ट आठवत होता. त्याची कॉलर कायम थोडीशी फाटलेली असायची, पण तो शर्ट नेहमी स्वच्छ आणि नीट इस्त्री गेलेला असायचा. फाटकी छत्री आणि जुनी मोडकळीस आलेली सायकल. पोरी, शिक्षण आणि घर हीच माणसाची खरी संपत्ती असते असं ते नेहमी म्हणायचे. स्वतःसाठी त्यांनी कधी नवा शर्टही शिवला नाही, पण प्राजक्ताच्या प्रत्येक वाढदिवसाला तिच्या बँक खात्यात ते न चुकता थोडे थोडे पैसे जमा करायचे. आयुष्यभर पोटाला चिमटा काढून काटकसर करून त्यांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी एक भली मोठी रक्कम मागे ठेवली होती. त्याच कष्टाच्या, घामाच्या आणि निखळ प्रेमाच्या पैशातून प्राजक्ताने हा गंगापूर रोडचा बंगला विकत घेतला होता. आज बाबा असते तर हा बंगला पाहून त्यांच्या डोळ्यातून नक्कीच आनंदाश्रू वाहिले असते. या विचाराने प्राजक्ताच्या गळ्याला खुंका लागून आला. काय मॅडम, अजून किती काम करणार आहात? जरा दम घ्या की. मागून आलेल्या एका ओळखीच्या प्रेमळ आवाजाने प्राजक्ताची तंद्री भरली. तिने मागे वळून पाहिलं. रोहित उभा होता, तिचा नवरा. चेहऱ्यावर नेहमीसारखंच ते मिश्किल हसू आणि डोळ्यात तिच्याविषयीचं अथांग प्रेम. रोहितची स्वतःची क्षितिज टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची ट्रॅव्हल एजन्सी होती. तो अतिशय कष्टाळू आणि प्राजक्ताची प्रत्येक छोटी मोठी काळजी घेणारा नवरा होता. त्याने तिच्या हातातून ती फ्रेम अलगद काढून घेतली आणि भिंतीवर आधीच मारलेल्या एका खिळ्यावर ती अगदी मध्यभागी अडकवली. बाबा इथेच असायला हवे, म्हणजे पूर्ण घरावर त्याची नजर राहील आणि आशीर्वादही. रोहितने तिच्या खांद्यावर हात ठेवत अत्यंत समजूतदारपणे म्हटलं. प्राजक्ताने कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिले. धन्यवाद रोहित, तू नसतास तर हे सगळं शिफ्टिंग मला एकटीला कधीच झेपलं नसतं. तू तुझ्या व्यवसायाची कामं बाजूला ठेवून 2 दिवस मला मदत करतोयस. अगं वेडी आहेस का तू? हे घर आपलं आहे आणि बायकोला मदत करायला कसली आलेलास? पण आता तू बस, मी तुझ्यासाठी मस्तपैकी एक कॉफी बनवून आणतो. रोहित हसत म्हणाला आणि किचनच्या दिशेने वळणार तेवढ्यात मागून दुसऱ्या आवाज आला. अरे रोहित, तिला कॉफी नको, माझा आल्याचा कडक चहा हवाय. सकाळपासून नुसती राब राब राबते माझी पोरगी. प्राजक्ताच्या सासूबाई वसुधाताई हातात वाफाळलेल्या चहाचे 2 कप घेऊन हॉलमध्ये आल्या. अंगावर एक साधी पण सुबक अतिशय साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि चेहऱ्यावर एक मायळ भाव. वसुधाताईने चहाचा कप प्राजक्ताच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला. अगं प्राजू, किती काम करशील? हे सगळं सामान काय आजच्याच जाऊन पूर्ण करायचंय? हळूहळू करू आपण सगळं. तो दे निवांत चहा पी बरं. सासूबाईंचा तो प्रेमळ स्पर्श आणि काळजीयुक्त शब्द ऐकून प्राजक्ताला स्वर्गात असल्यासारखं वाटलं. आई काही नाही हो, फक्त ते हॉलमधले बॉक्स लावून घेते, म्हणजे बसायला तरी जागा होईल. प्राजक्ता चहाचा घोट घेत म्हणाली. बरं बाई, पण जसं दमछाक करून घेऊ नकोस. तुझ्या बाबाच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने किती सुंदर वास्तू मिळाली आपल्याला. असा सुंदर बंगला संपूर्ण नाशिकमध्ये शोधूनही सापडणार नाही. आणि तू एवढी गुणी सून घरात आलीस हे आमचं भाग्य असेल. हो ना रे रोहित? वसुधाताईंनी रोहितकडे बघत म्हटलं. रोहितनेही हसत हसत मान डोलावली. प्राजक्ताच्या मनात कृतज्ञतेची लाट उसळली. तिचे बाबा गेले,
तेव्हा ती खूप एकटी पडली होती. पण रोहित आणि वसुधाताईंनी तिला इतका भक्कम आधार दिला होता की तिला कधीच पोरकेपणाची जाणीव झाली नाही. इतकं प्रेमळ कुटुंब, हा इतका सुंदर बंगला आणि वडिलांच्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान. प्राजक्ताला वाटत होतं की तिचं आयुष्य आता एका परिपूर्ण आणि सुंदर वळणावर येऊन थांबलं आहे. यापेक्षा जास्त सुखाची अपेक्षा तरी काय असू शकते? मित्रांनो, ज्या घराची प्रत्येक वीट आईवडिलांच्या कष्टातून उभी राहिलेली असते, त्या घरावर आपल्या जवळच्याच माणसांनी हक्क सांगितला तर तुम्ही काय कराल? नात्यावर अंधविश्वास विश्वास ठेवावा की प्रत्येक महत्त्वाच्या व्यवहारात सावध राहावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच भावस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हॉलमध्ये अत्यंत आनंदी आणि प्रसन्न वातावरण होतं. रोहित काहीतरी विनोद सांगत होता आणि वसुधाताई खळखळून हसत होत्या. प्राजक्ताई त्यांच्या हसण्यात सामील झाली. सगळं कसं स्वप्नासारखं अगदी सुरळीत चाललं होतं. आणि अचानक त्या शांततेला चिरत प्राजक्ताच्या मोबाईलची रिंग वाजली. प्राजक्ताने जवळच टिपॉयवर ठेवलेला आपला मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर फ्लॅश होत होता. तिने क्षणभर विचार केला आणि कॉल उचलला. हॅलो. प्राजक्ताच्या आवाजात थकवा असला तरी एक गोडवा होता. हॅलो, प्राजक्ताताई बोलताय का? पलीकडून एका वयस्कर पण अत्यंत खंबीर पुरुषाचा आवाज आला. आवाजात एक प्रकारची अस्वस्थता होती. हो, मी प्राजक्ताच बोलते. आपण कोण बोलताय? मी तात्यासाहेब कदम, ज्यांच्याकडून तुम्ही हा बंगला खरेदी केलाय ते. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य उमटलं. तात्यासाहेब कदम हे एक अत्यंत सभ्य आणि शांत स्वभावाचे गृहस्थ होते. घराच्या खरेदी विक्रीच्या वेळी त्यांनी 2-3दा भेट झाली होती, पण आता व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अचानक त्यांचा फोन का आला असेल? अहो तात्यासाहेब, नमस्कार. बोला ना, कसे आहात तुम्ही? काही काम होतं का? प्राजक्ताने नम्रपणे विचारलं. हॉलमध्ये बसलेले रोहित आणि वसुधाताईही आता कुतूहलाने प्राजक्ताकडे बघत होते. मी ठीक आहे, पण ताई, मला तुमच्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तात्यासाहेबांचा आवाज अचानक खूप दबलेला आणि गूढ वाटू लागला. काय झालं तात्यासाहेब? सगळं ठीक आहे ना? घराच्या काही कागदपत्रांबद्दल काम राहिलंय का? प्राजक्ताच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. फोनवर नाही सांगता येणार. तुम्हाला मला आत्ताच्या आत्ता भेटावं लागेल. मी माझ्या नव्या घराचा पत्ता तुम्हाला मेसेज करतोय. तुम्ही तातडीने निघा. पण एक अट आहे. तात्यासाहेब क्षणभर थांबले. त्यांचा श्वासोच्छ्वासाचा आवाज प्राजक्ताला फोनवर स्पष्ट ऐकू येत होता. अट? कसली अट? प्राजक्ताचा आवाज आता थोडा घाबरा झाला. तुम्ही मला भेटायला एकट्याच यायचं, सोबत कुणालाही आणायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या नवऱ्याला किंवा सासूबाईंना या फोनबद्दल आणि तुम्ही कुठे चालल्या आहात याबद्दल चुकूनही एक शब्द सांगू नका. हे तुमच्याच भल्यासाठी आहे. मी वाट पाहतोय तुमची. आणि पलीकडून फोन कट झाला. टूट 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 असा आवाज प्राजक्ताच्या कानात घुमू लागला. प्राजक्ताच्या हातातला मोबाईल तसाच कानाला लागलेला होता आणि तिचे डोळे भीतीने विस्फारले होते. तिच्या हृदयाची धडधड अचानक वाढली होती. घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. काय झालं प्राजू? कोणाचा फोन होता? एवढी का घाबरलीस? रोहितने काळजीच्या सुरात विचारलं. वसुधाताईनेही प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होत्या. प्राजक्ताने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मगाशी जे चेहरे तिला जगातील सर्वात प्रेमळ आणि सुरक्षित वाटत होते, त्यांच्यासमोर आता तात्यासाहेबांचे ते खंबीर शब्द एखाद्या धोक्याच्या घंटेसारखे वाजत होते. तुमच्या नवऱ्याला किंवा सासूबाईंना याबद्दल काहीही सांगू नका. नक्की काय घडलंय? तात्यासाहेबांना असं काय सांगायचं आहे ज्यासाठी त्यांनी मला एकटीला बोलावलंय? माझ्याच घरात माझ्याच माणसांपासून मला का लपवायला सांगतायत ते? प्राजक्ताच्या मनात प्रश्नांचं एक भयानक वादळ उठलं होतं. बाहेर पसरलेलं दुपारचं ऊन तिला आता अचानक थंड आणि भयान वाटू लागलं. तिच्या आयुष्यातलं जे स्वप्नातलं घर तिने आत्ता सजवायला घेतलं होतं, त्या घराच्या पायाखालीच काहीतरी भयंकर हादरा बसणार आहे याची एक अज्ञात आणि काळजाचा थरकाप उडवणारी चाहूल तिला लागली होती. प्राजक्ताने कसे बसे स्वतःला सावरले. तिच्या काळजाची धडधड अजूनही वाढलेलीच होती, पण तिने चेहऱ्यावर खोटे हास्य आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही नाही हो रोहित, तो प्लंबरचा फोन होता.
बाथरूमच्या एका पाईपच्या फिटिंगबद्दल त्याला काहीतरी विचारायचं होतं. आणि हो, मला अचानक आठवलं, मला एका मैत्रिणीला तातडीने काही जुनी पुस्तकं द्यायची आहेत. मी लगेच जाऊन येते. तिच्या तोंडून आलेली ही थाप इतकी बेमालूम होती की रोहित किंवा वसुधाताईंना जराही संशय आला नाही. बरं बाई, जा लवकर, पण गाडी जपून चालव, सासूबाई अत्यंत मधाळ आवाजात म्हणाल्या. त्यांचा तो मधाळ आवाज ऐकून प्राजक्ताच्या मनात पुन्हा एकदा तात्यासाहेबांचे ते शब्द घुमले. तुमच्या नवऱ्याला आणि सासूबाईंना काहीही सांगू नका. तिने घाईघाईने पर्स उचलली, गाडीची चावी घेतली आणि ती घराबाहेर पडली. बाहेर पडताच तिने तात्यासाहेबांनी पाठवलेला पत्ता आपल्या विश्वासू मैत्रिणीला पाठवला आणि मोबाईलचं थेट स्थान तिच्यासोबत शेअर केलं. घरच्यांना सत्य सांगता येत नसलं तरी स्वतःची सुरक्षितता दुर्लक्षित करण्याची चूक ती करणार नव्हती. गाडी सुरू होताना तिचे हात थरथरत होते. मनात विचारांचे काकरू माजले होते. तात्यासाहेबांसारखा एक अत्यंत सात्विक आणि मोजून मापून बोलणारा माणूस असा अचानक रहस्यमयी फोन का करेल? नाशिकच्या रस्त्यांवरून तिची गाडी एका अज्ञात भीतीने धावत होती. तात्यासाहेबांनी पाठवलेला पत्ता शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका शांत नवीन वसाहतीतील होता, आनंदनगर. तिथे पोहोचल्यावर एका साध्याशा घरासमोर तिने गाडी थांबवली. दरवाजा अर्धा उघडाच होता. जणू तात्यासाहेब तिचीच वाट पाहत होते. या ताई, आत या. दारात उभ्या असलेल्या तात्यासाहेबांनी तिला आत बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर मनावर मोठं ओझं असल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. प्राजक्ता आत गेली. घर अत्यंत साधे होते. तात्यासाहेबांनी तिला एका खुर्चीवर बसायला सांगितले आणि ते स्वतः तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले. त्यांच्यात काही क्षण एक जड अस्वस्थ शांतता पसरली. तात्यासाहेब, काय झालंय? तुम्ही मला असं अचानक का बोलावलं? माझ्या घरच्यांपासून काय लपवायचं आहे मला? प्राजक्ताचा संयम आता सुटत चालला होता. तिचा आवाज कापत होता. तात्यासाहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला. ताई, मी एक साधा निवृत्त माणूस आहे. कुणाच्या घरगुती भानगडीत पडण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण माझ्या एका चुकीमुळे मला असं काही पाहायला मिळालं जे जर मी तुम्हाला सांगितलं नसतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. कोणती चूक? तुम्ही काय पाहिलंत? प्राजक्ताच्या पोटात भीतीचा गोळा आला. तुम्हाला तो बंगला विकताना मी सगळं सामान काढलं, पण हॉलमधल्या TV युनिटच्या वर असलेल्या लाकडी डिझाईनमध्ये मी सुरक्षेसाठी एक अत्यंत छोटा, घराच्या सुरक्षेसाठी बसवलेला एक जुना IP कॅमेरा बसवला होता. तो मी स्वतःच माझ्या सुरक्षेसाठी लावला होता. घर खाली करताना तो कॅमेरा काढल्याचा माझा गैरसमज झाला. मी त्याची मोबाईलवरील जोडणीही बंद केली होती. पण तुमच्या नवीन घरात इंटरनेट सुरू झाल्यानंतर तो माझ्या जुन्या क्लाउड खात्यातून पूर्णपणे काढला गेला नव्हता. नवीन इंटरनेट सुरू झाल्यानंतर हालचालीची सूचना आली आणि तेव्हा मला हे सर्व दिसलं. काल हालचालीची सूचना आली तेव्हा मी ती क्लिप उघडली. सुरुवातीचे काही शब्द ऐकताच मला काहीतरी गंभीर असल्याची जाणीव झाली. त्यामुळे खात्री करण्यापुरतं मी संपूर्ण रेकॉर्डिंग पाहिलं. तुमच्याविषयीचा कट स्पष्ट होताच माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी तुम्हाला ताबडतोब बोलावलं. ताई, आता ते रेकॉर्डिंग तुम्ही स्वतःच पहा. तात्यासाहेबांनी त्यांच्या टेबलावरील लॅपटॉप उघडला. स्क्रीनवर काहीतरी सुरू केले आणि लॅपटॉप प्राजक्ताच्या दिशेने फिरवला. प्राजक्ताने लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिले. तो तिच्याच नव्या घराचा हॉल होता. काल दुपारची वेळ होती. व्हिडिओमध्ये प्राजक्ता घरात नव्हती, पण रोहित आणि वसुधाताई हॉलमधील सोफ्यावर अत्यंत निवांतपणे बसले होते. व्हिडिओ सुरू झाला आणि प्राजक्ताचे डोळे स्क्रीनवर खिळून राहिले. लॅपटॉपच्या स्पीकरमधून वसुधाताईंचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. पण हा आवाज मगाशी चहा देताना जसा मधाळ आणि प्रेमळ होता तसा अजिबात नव्हता. त्यात एक भयानक थंडपणा आणि कपटीपणा होता. रोहित, हे बघ, आपल्याला घाई करून चालणार नाही. ती पोरगी भावनिक आहे. तिच्या बापाने जन्मभर खस्ता खाऊन ही जी माया गोळा केली आहे ना, ती अशी सहजासहजी आपल्या हातात येणार नाही. त्यासाठी आपल्याला तिच्या विश्वासाचा पुरेपूर वापर करावा लागेल. वसुधाताई व्हिडिओमध्ये डोळे वट्टारून रोहितला सांगत होत्या. प्राजक्ताच्या काळजात कुणीतरी सुरा खुपसल्यासारखी वेदना झाली. तिच्या बापाने खस्ता खाऊन हे शब्द तिच्या कानात घुमू लागले. व्हिडिओमध्ये रोहित अत्यंत निर्लज्जपणे हसत होता. आई, तू कशाला एवढी काळजी घेतेस?
अगं, ती माझ्यावर एवढा आंधळा विश्वास ठेवते की मी एखादं कागदपत्र न वाचताच सही करायला सांगितलं तर ती माझ्यावर शंका घेणार नाही. तू फक्त सांग, या घराचे व्यावहारिक अधिकार माझ्याकडे कसे आणायचे? प्राजक्ताचा श्वास कोंडला. ज्या रोहितला ती आपला श्वास मानत होती, तोच रोहित तिच्या विश्वासाची अशी थट्टा उडवत होता. व्हिडिओत वसुधाताई पुढे म्हणाल्या, अरे, नुसता बंगला नाही, तिच्या बापाने ठेवलेल्या उरलेल्या पैशांवरही आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. पण घाई करून चालणार नाही. आधी तिचा विश्वास वापरून काही महत्त्वाच्या कागदांवर सही घ्यावी लागेल. बाकीचा डाव मी तुला नीट समजावते. खरे आई, मास्तरची पोरगी आहे ती. तिला काय व्यवहारातलं कळतंय? आपण तिला आपल्या गोड बोलण्याच्या जाळ्यात असं अडकवू की तिचे अधिकार कधी आपल्या हातात गेले हे तिला शेवटपर्यंत कळणारही नाही. रोहितने हसत हसत वसुधाताईंना टाळी दिली. लॅपटॉपवरील रेकॉर्डिंगचा पहिला भाग तिथे थांबला. पण प्राजक्ताच्या आयुष्यातले सर्व रंग त्या एका क्षणात उडून गेले होते. तिला वाटले तिच्या डोक्यावर कुणीतरी हातोड्याने प्रहार केला आहे. तिच्या शरीरातील रक्त जणू गोठून गेले होते. ज्या 2 माणसांवर तिने स्वतःपेक्षा जास्त अगदी देवासारखा विश्वास ठेवला होता, ज्यांना ती आपले सर्वस्व मानत होती, तेच लोक तिच्या पाठीत अत्यंत क्रूरपणे खंजीर खुपसण्याचा कड रचत होते. तिचे बाबा, ज्यांनी स्वतःसाठी एक नवा शर्ट न घेता तिच्यासाठी ही संपत्ती उभी केली होती, त्या बापाच्या कष्टांवर हे दोघे गिधाडांसारखे नजर ठेवून होते. ताई, मला माफ करा, पण तुम्हाला हे सत्य माहीत असायला हवे होते. तुम्हाला सावध करणे हे माझं कर्तव्य होते. तात्यासाहेब अत्यंत हळुवार आवाजात म्हणाले. प्राजक्ताला तात्यासाहेबांचे शब्द ऐकू येत नव्हते. तिची नजर अजूनही लॅपटॉपच्या त्या काळोख्या स्क्रीनवर खिळलेली होती. हळूहळू तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि मग त्यातून अश्रूंचा बांध फुटला. हे अश्रू केवळ दुःखाचे नव्हते, तर त्यात एका भयंकर फसवणुकीची आग होती. तिच्या ओठांवर एकही शब्द येत नव्हता, पण तिच्या मुठी रागाने घट्ट आवळल्या गेल्या होत्या. एका क्षणासाठी तिला तिथून उठून थेट घरी जावं आणि दोघांना जाब विचारावा असं वाटलं. पण लगेच बाबांचा शांत चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय बाबांच्या कष्टांचं रक्षण करणार नव्हता. सत्य माहीत असूनही शांत राहणं कठीण होतं, पण पुरावा सुरक्षित ठेवणं त्याहून महत्त्वाचं होतं. तिच्या डोळ्यांसमोर आता रोहितचे ते मिश्किल हसू आणि वसुधाताईंचा तो मधाळ आवाज एक भयानक मुखवटा बनून नाचत होता. तिच्या डोळ्यातील अश्रू आता संतापाच्या धगीने वाहू लागले होते. काही क्षणांपूर्वी दुःखाने हादरलेली प्राजक्ता हळूहळू स्वतःला सावरत होती. डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंच्या मागे आता एक शांत आणि ठाम निश्चय आकार घेत होता. प्राजक्ताचे ते लालबुंद झालेले डोळे, चेहऱ्यावरील उडालेला रंग आणि रागाने घट्ट आवळलेल्या मुठी पाहून तात्यासाहेबांनाही परिस्थितीचे गांभीर्य समजले. त्यांनी शांतपणे लॅपटॉपचा माऊस हातात घेतला आणि दीर्घ श्वास सोडला. ताई, स्वतःला सावरा. हा व्हिडिओ इथेच संपलेला नाही. यापुढचा भाग तुम्हाला खूप लक्ष देऊन ऐकायचा आहे. यात त्यांनी नेमका काय कट रचलाय आणि ते तुम्हाला कसे जाळ्यात ओढणार आहेत हे स्पष्ट होतंय. तुम्हाला सत्य पूर्णपणे माहीत असायलाच हवं. तात्यासाहेबांनी व्हिडिओ पुन्हा थोडा पुढे घेऊन प्ले केला. लॅपटॉपच्या स्क्रीनवर वसुधाताईंचा तोच कपटी आणि थंड चेहरा पुन्हा दिसू लागला. त्या सोफ्यावर थोड्या पुढे झोकल्या आणि आवाज आणखी दबक्या पण अत्यंत धारदार स्वरात रोहितला समजावून सांगू लागल्या. रोहित, नुसतं गोड बोलून आणि प्रेमाचा खोटा आव आणून काम होणार नाहीये. कायद्याच्या कचाट्यात आपण कुठेही सापडता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. मी माझ्या एका ओळखीच्या आणि हुशार वकिलाशी कालच भेटून आले आहे. त्यांनी आपल्याला एक अत्यंत भक्कम आणि सुरक्षित मार्ग सांगितलाय. वसुधाताईंचे डोळे एखाद्या शिकारी मांजरासारखे चमकत होते. कोणता मार्ग आई? आणि ती सही करेल का? रोहितने थोड्या शंकेने विचारले. करेल, नक्की करेल. बघ, आपण तिला सांगायचं की या नवीन घराच्या टॅक्सच्या आणि प्रॉपर्टीच्या अधिकृत नोंदणीसाठी काही बँकेची आणि म्युन्सिपाल्टीची कागदपत्रे आहेत. त्या कागदपत्रांचा एक मोठा गठ्ठा आपण तिच्यासमोर ठेवायचा. वरची 2-4 पाने अगदी साधी आणि नेहमीच्या व्यवहाराची असतील, पण त्या गठ्ठ्यात बरोबर मधोमध आपण कुलमुख्याध्यापत्रक म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नीचे कागद अत्यंत हुशारीने लपवून ठेवायचे. पॉवर ऑफ अटर्नी? पण त्यामुळे काय होईल आई? रोहितच्या चेहऱ्यावर आता उत्सुकता
आणि हावरेपणा स्पष्ट दिसत होता. अरे कुया, पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय हे अजून समजलं नाही तुला? त्या कागदावर सही करून पुढची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाली तर या घराबाबत अनेक महत्त्वाचे व्यवहार करण्याचे व्यापक अधिकार ती तुला देत असल्याचं दाखवता येईल. एकदा का त्या पानावर तिची सही झाली आणि पुढची नोंदणीची प्रक्रिया आपण तिच्याकडून पूर्ण करून घेतली की या घराबाबतचे अत्यंत व्यापक व्यावहारिक अधिकार तुझ्या हातात येतील. मग या घराचे काय करायचे, ते विकायचे, बँकेत गहाण ठेवून तुझ्या ट्रॅव्हल एजन्सीसाठी मोठा फंड उभा करायचा की पूर्णपणे तुझ्या नावावर करायचे, हा सर्वस्वी तुझा आणि फक्त तुझा निर्णय असेल. ती नंतर कोर्टात गेली तरी फसवणूक सिद्ध करून हे अधिकार रद्द करवण्यासाठी तिला मोठी आणि दीर्घ कायदेशीर लढाई लढावी लागेल. वसुधाताईंच्या चेहऱ्यावर आता एक भयानक, राक्षसी आणि विजयी हास्य पसरले होते. व्हिडिओत रोहितने एक मोठा सुस्कारा सोडला आणि तो अत्यंत निर्लज्जपणे हसला. कमाल आहे आई, मानलं तुला, पण तू विनाकारण एवढी काळजी करतेस. अगं, ती माझ्यावर आंधळा विश्वास ठेवते. मी तिच्यासमोर कागदांचा गठ्ठा ठेवला आणि प्राजू इथे सही कर एवढं जरी प्रेमाने सांगितलं तरी ती कागदपत्रे वाचणारही नाही. थेट सही करून मोकळी होईल. तिला आपल्या लग्नाच्या नात्यावर आणि माझ्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे. आणि तसंही तिला कुठे या व्यवहारातलं काही समजतंय. बापाने पैसे दिले, तिने घर घेतलं, आता या घरात राज आपलंच चालणार. ती माझ्यावर आंधळा विश्वास ठेवते. ती कागदपत्रे वाचणारही नाही. रोहितचे हे शब्द लॅपटॉपच्या स्पीकरमधून बाहेर आले आणि प्राजक्ताच्या जिवारी एखाद्या विषारी बाणासारखे आरपार घुसले. तिच्या कानात ते शब्द पुन्हा पुन्हा घुमत राहिले. विश्वासाचा असा निर्गुण खून तिने आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. ज्या माणसाला तिने स्वतःचे सर्वस्व मानले, ज्याच्यासाठी तिने आपल्या वडिलांची आयुष्याची कमाई पणाला लावली, तोच नवरा तिला मूर्ख आणि भोळी समजत होता. तिच्या विश्वासाची तो इतक्या क्रूरपणे थट्टा उडवत होता. तिला अचानक तिच्या बाबांची आठवण आली. उन्हातानात जुन्या सायकलवरून शाळेत जाणारे तिचे बाबा, फाटलेला शर्ट लपवण्यासाठी त्यावर उन्हाळ्यातही स्वेटर घालणारे तिचे बाबा. आपल्या पोरीला कधीच कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये, तिचं स्वतःचं असं एक हक्काचं छप्पर असावं असे म्हणत स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांनी 1-1 रुपया साठवला होता. आणि आज हे 2 गिधाडे त्या घामाच्या पैशांवर, त्या पवित्र कष्टावर डल्ला मारण्यासाठी असा नीच कट रचत होते. व्हिडिओ संपला. तात्यासाहेबांनी लॅपटॉप बंद केला आणि त्यातून एक छोटासा सिल्वर रंगाचा पेनड्राईव्ह काढला. तो पेनड्राईव्ह त्यांनी प्राजक्ताच्या थरथरणाऱ्या हातावर ठेवला. तात्यासाहेबांनी त्या रेकॉर्डिंगची एक प्रत स्वतःकडे आणि दुसरी सुरक्षित डिजिटल ठिकाणी जतन केली होती. त्यामुळे पेनड्राईव्ह हरवला किंवा नष्ट झाला तरी पुरावा सुरक्षित राहणार होता. ताई, हे तुमचं शस्त्र आहे. यात तो संपूर्ण व्हिडिओ आणि ऑडिओ मी सेव्ह करून ठेवला आहे. जपा याला. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आता संतापाच्या भरात आत्ताच्या आत्ता घरी जाऊन त्यांच्याशी अजिबात भांडू नका. शत्रूला जर तो हारणार आहे हे आधीच समजले तर तो अधिक सावध होतो. त्यांना वाटू द्या की त्यांचा डाव यशस्वी होतोय. तुम्ही आता अत्यंत शांत राहायचं आणि योग्य वेळ आली की पुराव्यांसह असा कायदेशीर प्रत्युत्तर द्यायचं की त्यांचा खोटेपणा कायमचा उघडा पडेल. तात्यासाहेबांचा आवाज अत्यंत खंबीर होता. प्राजक्ताने तो पेनड्राईव्ह आपल्या मुठीत घट्ट पकडला. तिने आपले डोळे मिटले, एक अत्यंत दीर्घ श्वास घेतला आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती मगाशी रडत असलेली, घाबरलेली, भोळी प्राजक्ता उरली नव्हती. तिच्या डोळ्यातील अश्रू आता पूर्णपणे आटले होते. त्या जागी आता एक थंड, प्रखर आणि अडळ असा निश्चय दिसत होता. ती आता नवऱ्याच्या प्रेमावर अवलंबून असलेली असहाय्य स्त्री राहिली नव्हती. आपल्या बाबांच्या कष्टांची कमाई आणि स्वतःचा स्वाभिमान वाचवण्यासाठी ती शांतपणे लढण्यास तयार झाली होती. धन्यवाद तातासाहेब, तुम्ही आज मला एका भयंकर अंधारातून बाहेर काढलं. माझ्या बापाची पुण्याई होती म्हणूनच तुम्ही मला आज भेटलात. आता पुढे काय करायचं ते मी ठरवते. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. तिचा आवाज आता रडका नव्हता, त्यात एक पोलादी निर्धार आणि खणखणीतपणा आला होता. प्राजक्ता तात्यासाहेबांच्या घरातून बाहेर पडली. तिने गाडी सुरू केली. गाडी चालवताना तिचे डोळे रस्त्यावर होते, पण मन मात्र एका नव्या युद्धाची आखणी करत होता. तिला आता रोहित आणि वसुधाताईंसमोर एक मोठे नाटक करायचे होते. त्यांच्या गोड शब्दांनीच पण अत्यंत सावधगिरीने उत्तर द्यायचे होते.
ज्या विश्वासाचा तुम्हाला एवढा माज आहे ना, तोच विश्वास आता तुमचा गळा कसा घोटतो तेच आता तुम्हाला दाखवते, ती मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली. शहराच्या गर्दीतून गाडी चालवत ती पुन्हा गंगापूर रोडच्या त्या नव्या बंगल्यासमोर आली. बाहेरून तो बंगला किती शांत, सोज्वळ आणि सुंदर दिसत होता. पण आता तिला पक्कं माहीत होतं की आत 2 विषारी साप दबा धरून बसले आहेत. तिने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि पेनड्राईव्ह पर्सच्या एका गुप्त कप्प्यात सुरक्षित ठेवला. मुख्य दाराजवळ येताच तिने मनाशी पक्का निश्चय केला, बाबा, आजपर्यंत मी यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला, पण आता त्यांचा खरा चेहरा पुराव्यांसह उघडा पाडणार. दारात पाऊल ठेवण्यापूर्वी प्राजक्ताने एक दीर्घ श्वास घेतला. मनातली खळबळ, संतापाचा ज्वालामुखी आणि डोळ्यातील अश्रू तिने एका सेकंदात आतल्या आत गिळून टाकले. चेहऱ्यावर एक अत्यंत नैसर्गिक, गोड आणि सोज्वळ सुनेचा मुखवटा तिने चढवला. ती घरात शिरली तेव्हा रोहित सोफ्यावर बसून TV पाहत होता आणि वसुधाताई किचनमध्ये काहीतरी करत होत्या. आलीस प्राजू? काय मग, दिलीस का मैत्रिणीला पुस्तकं? रोहितने अत्यंत प्रेमाने विचारले. हो रे, थोडा वेळ लागला गप्पा मारताना, प्राजक्ता हसून म्हणाली. तिचे ते हसणे इतके बेमालूम होते की खुद्द तिलाच स्वतःच्या अभिनयाचे नवल वाटले. आतून तिचे हृदय रागाने धडधडत होते, पण बाहेरून ती अगदी शांत होती. पुढचे काही दिवस प्राजक्तासाठी एका भयानक मानसिक परीक्षेसारखे होते. ज्या घरात ती पूर्वी प्रेमाने आणि विश्वासाने वावरत होती, त्याच घरात आता ती एका गुप्तहेरासारखी वावरू लागली. आता तिला रोहित आणि वसुधाताईंच्या खोट्या प्रेमाचा बुरखा स्पष्ट दिसत होता. वसुधाताईंचा घरातील वावर आता तिला वेगळ्याच नजरेतून दिसू लागला. पूर्वी तिला वाटायचे की सासूबाई घरकामात मदत करतात, पण आता तिला स्पष्ट दिसत होते की वसुधाताई एका मालकिणीसारख्या घरात वावरत आहेत. हा सोफा इकडे नको, तिकडे ठेव. हॉलच्या पडद्यांचा रंग माझ्या खोलीला मॅच होत नाहीये, ते बदलायला हवेत. बागेत कोणती झाडे लावायची हे मीच ठरवणार, असे हुकूम त्या अत्यंत सहजपणे सोडू लागल्या होत्या. जणू काही प्राजक्ता या घरात फक्त एक पाहुणी आहे आणि खरी मालकीण वसुधाताईच आहेत. रोहितचे वागणेही तिला आता किळसवाणे वाटू लागले होते. तो जेव्हा प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवायचा तेव्हा तिच्या अंगावर काटा यायचा. ज्या स्पर्शात तिला कधी काळी सुरक्षित वाटायची, तो स्पर्श आता तिला एका विषारी सापाच्या विळख्यासारखा वाटू लागला होता. पण तरीही तिने आपल्या चेहऱ्यावरचा भाव जराही बदलू दिला नाही. ती त्यांच्या प्रत्येक खोट्या प्रेमाला तितक्याच खोट्या गोडव्याने उत्तर देत होती. तिच्या मनातील वादळ चेहऱ्यावरील शांततेखाली अत्यंत हुशारीने दडपून ठेवले होते. असेच 4-5 दिवस उलटले. एक दिवस संध्याकाळी रोहित नेहमीपेक्षा लवकर घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह होता. त्याच्या हातात एक भली मोठी जाडजूड फाईल होती. प्राजक्ता किचनमध्ये चहा करत होती. तो थेट किचनमध्ये आला आणि मागून तिला मिठी मारत म्हणाला, प्राजू, आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला जाऊया, एका मस्त हॉटेलमध्ये. प्राजक्ताने स्वतःला त्याच्या मिठीतून हळू सोडावले आणि गॅस बंद करत हसून विचारले, अरे वा, आज अचानक काय विशेष? विशेष काही नाही, पण आपल्या नवीन घराची काही महत्त्वाची कामे आज मार्गी लागली आहेत. तो फाईल हॉलमधील टेबलावर ठेवत म्हणाला. प्राजक्ता चहाचे कप घेऊन हॉलमध्ये आली. वसुधाताई आधीच तिथे येऊन बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक लपलेला पण ओळखीचा कुस्तीत आनंद प्राजक्ताला स्पष्ट दिसत होता. हे बघ प्राजू, रोहितने ती जाड फाईल उघडली. आपल्या या बंगल्याची, म्युन्सिपाल्टीची अधिकृत नोंदणी, बँकेचे काही टॅक्सचे व्यवहार आणि प्रॉपर्टी ट्रान्सफरची ही फाईल आहे. माझ्या ओळखीच्या एजंटनी सगळी कामं करून आणली आहेत. यात फक्त काही ठिकाणी तुझ्या सह्या हव्या आहेत. एकदा का तू सह्या केल्यास की मग आपल्याला कसलंच टेन्शन नाही. सगळं एकदम क्लिअर. रोहितने अत्यंत गोड शब्दात ती फाईल तिच्यापुढे सरकवली. सोबत एक महागडे पेनही ठेवले. वसुधाताईंनीही यात लगेच आपली पुरचुंडी सोडली. होय ग प्राजू, कर लवकर सह्या. हे सरकारी काम म्हणजे मोठी डोकेदुखी असते बाई. रोहितने स्वतः लक्ष घालून सगळं करून घेतलं. ते बरं झालं. तू कशाला या कोर्ट कचेऱ्यांच्या आणि कागदपत्रांच्या भानगडीत पडतेस? तू आपली निवांत नोकरी कर. हे सगळं रोहित बघून घेईल. प्राजक्ताच्या मनात संतापाचा स्फोट झाला. माझा बाप जन्मभर उन्हातानात राबला आणि गिधाडे माझ्या बापाची संपत्ती एका सहीवर हडप करायला निघालीत. हे विचार तिच्या डोक्यात थैमान घालत होते. पण तिने चेहऱ्यावर अत्यंत भोळेपणाचे आणि अज्ञानाचे भाव आणले. तिने ती फाईल हातात घेतली.
फाईलचे वजन आणि त्यात लपलेला तो भयंकर कट तिला जाणवत होता. तिने पेन हातात घेतले, पण सही करण्याऐवजी ती अत्यंत निरागसपणे रोहितकडे बघून म्हणाली, अरेच्चा, एवढे सगळे कागद आहेत आणि हे सगळं कायदेतज्ञांच्या भाषेत छापलेलं आहे. मला तर यातलं काही समजत नाही आहे रे. अगं, म्हणूनच सांगतोय, तू कशाला डोकं लावतेस? जिथे फुली मारली आहे तिथे फक्त सह्या कर. मी आहे ना सगळं बघायला. रोहितने हसत हसत तिला घाई करायचा प्रयत्न केला, पण प्राजक्ताने अत्यंत हुशारीने फाईल मिटली. ती छातीशी धरली आणि गोड हसून म्हणाली, अरे हो, तुझा शब्द म्हणजे माझ्यासाठी कायदाच आहे. पण बाबा नेहमी म्हणायचे की कोणत्याही कागदावर वाचल्याशिवाय कधीच सही करू नये. मी ही फाईल निवांत वाचते. आज रात्री मला झोप येईपर्यंत वेळच वेळ आहे. मी सगळं वाचून उद्या सकाळी तुला सह्या करून देते. चालेल ना? रोहित आणि वसुधाताईंच्या चेहऱ्यावरील रंग एका सेकंदासाठी उडाला. त्यांना वाटले होते की प्राजक्ता नेहमीसारखी काहीही न बघता लगेच सह्या करेल, पण दुसऱ्या क्षणी त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या नजरेची देवाणघेवाण झाली. त्या नजरेत एक स्पष्ट संदेश होता. करू दे वाचण्याचा प्रयत्न. त्या क्लिष्ट कायदेशीर भाषेतलं हिला काय समजणार आहे? हो हो, चालेल की. रोहितने पुन्हा आपल्या चेहऱ्यावर तोच खोटा प्रेमाचा मुखवटा आणला. वाचून घे निवांत, काही घाई नाही आहे. तसंही तू एवढी शिकलेली आहेस, तुला समजेलच सगळं. त्या दोघांच्या एकमेकांकडे बघून हसण्यात एक विजयी अहंकार होता. त्यांना वाटत होते की त्यांची शिकार आता बरोबर जाळ्यात अडकली आहे. आता फक्त ती रात्र उलटण्याचाच अवकाश होता. ते गोड हसत एकमेकांना खुणावत होते. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण नाशिक शहर आणि गंगापूरचा रोड, तो परिसर शांत झोपेत हरवला होता. बंगल्यातही नीरव शांतता पसरली होती. बेडरूममध्ये रोहित गाढ झोपेत होता. त्याच्या घोरण्याचा संथ आवाज खोलीत घुमत होता. प्राजक्ता बेडवर डोळे मिटून पडून होती, पण तिची झोप कधीच उडून गेली होती. तिने हळूच डोळे उघडले. रोहितकडे एक तिरस्काराची नजर टाकली. अत्यंत सावधपणे, आवाजाचा एकही लवलेश न करता ते बेडवरून उठली. तिने कपाटातून ती जाडजूड फाईल बाहेर काढली. खोलीत अंधार होता. ती फाईल घेऊन दबक्या पावलांनी घरातल्या छोट्या स्टडीरूममध्ये गेली. तिने दरवाजा आतून लावून घेतला. खिडक्यांचे पडदे पूर्ण ओढलेले आहेत याची खात्री केली आणि मग टेबल लॅम्पचा पिवळसर मंद प्रकाश चालू केला. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तात्यासाहेबांनी सांगितलेला तो भयंकर कट, ते पॉवर ऑफ अटर्नी याच कागदांच्या ढिगाऱ्यात कुठेतरी लपवलेले होते. प्राजक्ताने एक दीर्घ श्वास घेतला, बाबांचे स्मरण केले आणि थरथरत्या हातांनी ती फाईल उघडली. टेबल लॅम्पच्या पिवळसर मंद प्रकाशात प्राजक्ताचे डोळे फाईलमधील मजकुरावरून वेगाने फिरू लागले. बाहेरून येणारा रातकिड्यांचा किरकिर आवाज सोडला तर संपूर्ण घरात स्मशान शांतता होती. प्राजक्ताचे डोळे फाईलमधील शब्दांवरून वेगाने फिरत होते. पहिली 2-3 पाने अगदी सामान्य होती. त्यात घराचा पत्ता, टॅक्सची माहिती आणि महानगरपालिकेचे काही नेहमीचे अर्ज होते. वरवर पाहता त्यात काहीही संशयास्पद वाटत नव्हते. कुणीही सामान्य माणूस ही वरची पाने वाजून सहज फसला असता. पण प्राजक्ता आता सामान्य किंवा भोळी राहिली नव्हती. ती एक एक पान अत्यंत बारकाईने उलटू लागली. 10वे पान, 11वे पान, 12वे पान आणि मग आले क्रमांक 14. या पानावरची भाषा अचानक बदलली होती. ती साधी रोजच्या व्यवहारातली मराठी भाषा नव्हती, तर कोर्ट कचऱ्यांमध्ये वापरली जाणारी अत्यंत क्लिष्ट, जड आणि कायदेशीर भाषा होती. पानावर सर्वात वर ठळक अक्षरात लिहिले होते, अपरिवर्तनीय कुलमुख्यतर पत्र. प्राजक्ताच्या हृदयाचा ठोका चुकला. तिने डोळे ताणून तो बारीक अक्षरातील मजकूर वाचायला सुरुवात केली. जसजशी ती ओळ वाचत होती तसतसा तिच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा तिला भास होत होता. त्या पानावरील मजकुराचा सोपा अर्थ असा होता की मी प्राजक्ता, माझी पूर्ण शुद्धीत आणि कोणत्याही दबावाशिवाय माझ्या नावे असलेल्या या मिळकतीचे सर्व कायदेशीर अधिकार माझा पती रोहित याला बहाल करत आहे. यापुढे या घराची विक्री करणे, घरावर बँकेतून कर्ज काढणे, ते गहाण ठेवणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करणे, या सर्व गोष्टींसाठी माझ्या पतीला माझी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्याची गरज राहणार नाही. त्यांचा निर्णय हाच माझा अंतिम निर्णय मानला जाईल. प्राजक्ताच्या डोळ्यात संतापाची ठिणगी चमकली. किती नीचपणा, किती भयानक कट! ती मनातल्या मनात स्वतःशीच कडाडली.
या सहीचा गैरवापर करून आणि पुढची नोंदणीची प्रक्रिया फसवणुकीने पूर्ण करून त्यांनी घरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता. त्यानंतर स्वतःचे अधिकार परत मिळवण्यासाठी प्राजक्ताला दीर्घ कायदेशीर लढाई लढावी लागली असती. तिने अजिबात वेळ न दवडता आपला स्मार्टफोन काढला, कॅमेऱ्याचा फ्लॅश बंद केला आणि फाईलमधील प्रत्येक पानाचा, विशेषतः त्या 14व्या पानाचा अतिशय स्पष्ट फोटो काढून घेतला. सर्व फोटो व्यवस्थित सेव्ह झाले आहेत याची खात्री केल्यावर तिने ते फोटो स्वतःच्या सुरक्षित ईमेल खात्यावर पाठवले आणि एका विश्वासू मैत्रिणीकडेही त्याची प्रत जतन करून ठेवली. तिने ती फाईल जशी होती तशीच अचूक बंद केली आणि पुन्हा बेडरूममधील कपाटात जिथून ती काढली होती तिथेच अलगद ठेवून दिली. रोहित अजूनही गाढ झोपेत घोरत होता. त्याला स्वप्नातही वाटले नसेल की त्याची शिकार आता त्याचीत पारख करायला सज्ज झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ताने नेहमीसारखेच हसरे सोंग घेतले. रोहितने फाईलबद्दल विचारल्यावर तिने अत्यंत गोड आवाजात सांगितले, अरे काल मी खूप दमले होते. 2-4 पानच वाचली आणि झोप लागली. पण तू काळजी करू नकोस. आज शाळेतही खूप काम आहे आणि उद्याही वेळ मिळणार नाही. येत्या रविवारी मी निवांत सगळी फाईल वाचते आणि त्याच दिवशी आपण सह्या करून टाकू. चालेल ना? रविवारचे नाव ऐकताच रोहित आणि वसुधा यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. हो हो, रविवारी कर निवांत, वसुधाताई लगेच म्हणाल्या. शुक्रवारी सकाळी 9 वाजता ऑफिसचं कारण सांगून प्राजक्ता घराबाहेर पडली. पण तिची गाडी ऑफिसकडे न जाता शहराच्या एका जुन्या गजबजलेल्या भागात वळली. एका जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ॲडव्होकेट काळे यांचे ऑफिस होते. ॲडव्होकेट काळे हे शहरातील एक अत्यंत हुशार, अनुभवी आणि प्रामाणिक वकील म्हणून ओळखले जायचे. त्यांचे ऑफिस एखाद्या कॉर्पोरेट केबिनसारखे चकचकीत नव्हते. आजूबाजूला जुन्या फाईलचे ढिगारे आणि कायद्याच्या जाळजून पुस्तकाने भरलेले कपाट होते. एका साध्या लाकडी टेबलामागे 55-60 वर्षांचे ॲडव्होकेट काळे बसले होते. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तीक्ष्णपणा होता. प्राजक्ताने केबिनमध्ये प्रवेश केला. तिने दार आतून बंद केले आणि ॲडव्होकेट काळ्यांच्या समोर बसून घडलेला सर्व प्रकार अत्यंत थोडक्यात पण स्पष्टपणे सांगितला. तिने मोबाईलमधील ते फाईलचे फोटो आणि तात्यासाहेबांनी दिलेला तो पेनड्राईव्ह ॲडव्होकेट काळ्यांच्या टेबलावर ठेवला. ॲडव्होकेट काळ्यांनी अत्यंत शांतपणे तो व्हिडिओ पाहिला. त्यांचा चेहरा निर्विकार होता, पण अनुभवी डोळ्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले होते. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताने काढलेल्या कागदपत्रांच्या फोटोंची बारकाईने तपासणी केली. ताई, ॲडव्होकेट काळे चष्मा खाली करत गंभीर आवाजात म्हणाले, हा खूप विचारपूर्वक आणि कायद्याच्या पळवाटांचा अभ्यास करून रचलेला डाव आहे. त्यांनी अत्यंत हुशारीने साध्या नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये हे जनरल पॉवर ऑफ अटर्नीचे पान घुसडले आहे. जर तुम्ही न वाचता यावर सही केली असती आणि त्यांनी पुढची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घेतली असती तर तुमच्या मालमत्तेबाबत व्यवहार करण्याचे व्यापक अधिकार त्यांच्या हातात गेले असते. फसवणूक सिद्ध करून ते अधिकार रद्द करण्यासाठी तुम्हाला मोठी आणि दीर्घ कायदेशीर लढाई लढावी लागली असती. मग आता काय करायचं वकील साहेब? मला माझं घर कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं आहे. माझ्या बाबांच्या घामाचा पैसा आहे तो. प्राजक्ताचा आवाज थोडा कातर झाला. तुम्ही अजिबात घाबरू नका, ॲडव्होकेट काळे हसून म्हणाले. कायदा जितका फसवणारा वाटतो त्यापेक्षा कैक पटीने तो संरक्षण देणारा असतो. या घराची मालकी पूर्णपणे तुमच्या नावावर आहे. आपण आजच्या आज दुय्यम निबंधक कार्यालयात लेखी हरकत आणि संभाव्य फसवणुकीचे निवेदन देऊ. तुम्ही कुणालाही स्वइच्छेने कुलमुख्यतापत्रक दिलेले नाही याची नोंद ठेवू. यासोबतच पोलिसांकडे प्रतिबंधात्मक तक्रार देऊन हे कागद पुरावा म्हणून सुरक्षित करू. या लेखी तक्रारीमुळे आणि आपल्याकडील पुराव्यांमुळे संभाव्य फसवणुकीची अधिकृत नोंद तयार होईल. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आपण कायदेशीर लक्ष ठेवू शकू आणि त्यांची पुढची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला तर तातडीने योग्य कारवाई करता येईल. हे ऐकून प्राजक्ताच्या जीवात जीव आला. तिने सुटकेचा निश्वास सोडला, पण पुढच्या क्षणी तिचे डोळे पुन्हा कठोर झाले. वकील साहेब, घर तर वाचेलच, पण मला फक्त घर वाचवायचं नाहीये, प्राजक्ता अत्यंत कणखर आवाजात म्हणाली. मला या दोघांचा खोटेपणा, त्यांचा तो मुखवटा त्यांच्याच तोंडावर उघडा पाडायचा आहे. ज्या विश्वासाचा त्यांनी खून केलाय त्या विश्वासाची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. त्यांना वाटतंय की मी रविवारी सही करणार आहे. मला रविवारीच त्यांचा हा खेळ कायमचा संपवायचा आहे. ॲडव्होकेट काळे प्राजक्ताच्या या धाडसी पवित्राकडे बघून प्रभावित झाले. त्यांनी कौतुकाने मान डोलावली. मला तुमचा हा लढाऊपणा आवडला ताई. रडत बसण्यापेक्षा
अन्यायाविरुद्ध उभं राहणं कधीही चांगलं. ठीक आहे, आपण रविवारीच त्यांच्या या नाटकाचा शेवटचा अंक लिहू. मी रविवारी योग्य वेळी पुराव्यांसह तिथे पोहोचेन. त्यांच्या नाटकाचा शेवट कायद्याच्या चौकटीतच होईल. त्यानंतर पुढचा अर्धा तास ॲडव्होकेट काळे आणि प्राजक्ता यांच्यात रविवारच्या अंतिम योजनेवर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून कसे उचलायचे हे ॲडव्होकेट काळेंनी तिला समजावून सांगितले. संपूर्ण प्लॅनिंग ठरल्यानंतर प्राजक्ता खुर्चीवरून उठली. तिच्या चेहऱ्यावर आता कसलीही भीती उरली नव्हती. कालपर्यंत नवऱ्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास ठेवणारी ती साधी शिक्षिका आज स्वतःच्या हक्काच्या रक्षणासाठी ठोस कायदेशीर योजना आखून बाहेर पडत होती. ॲडव्होकेट काळ्यांच्या केबिनमधून बाहेर पडताना तिने पर्समध्ये ठेवलेला पेन ड्राईव्ह आणि मोबाईल पुन्हा एकदा तपासला. तिच्या ओठांवर एक अत्यंत थंड आणि आत्मविश्वासाचे स्मितहास्य होते. रविवारची वाट बघा आता. तुमच्या खोट्या प्रेमाचा प्रत्येक मुखवटा पुराव्यांसह उतरवते, असा विचार करत ती अतिशय खंबीर पावलांनी वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडली. वकिलांच्या केबिनमधून बाहेर पडलेली प्राजक्ता जेव्हा घरी परतली तेव्हा तिने दारात पाऊल ठेवण्यापूर्वीच पुन्हा एकदा विश्वासू आणि साध्या पत्नीचा मुखवटा आपल्या चेहऱ्यावर चढवला. घरात येताच तिने सोफ्यावर बसलेल्या रोहित आणि वसुधाताईंना हसून सांगितले, रोहित, मी ती फाईल वाचायला घेतली रे, पण त्या कायदेशीर भाषेतलं मला काही समजत नाही आहे. जे काही वाचलं ते ठीकच वाटतंय. परवा रविवार आहे. आपण रविवारी संध्याकाळी निवांत बसून या सर्व सह्यांचं काम उरकून टाकूया, म्हणजे तुझ्या डोक्यावरचंही ओझं कमी होईल. हे ऐकताच रोहित आणि वसुधाताईंच्या चेहऱ्यावर जो आनंद उसळला तो पाहण्यासारखा होता. जो कुणा सामान्य माणसाचा आनंद नव्हता, तर एका मोठ्या शिकारीवर डल्ला मारण्याची संधी मिळालेल्या हिंस्र प्राण्यांचा तो राक्षसी उन्माद होता. एकमेकांकडे बघताना त्यांच्या नजरेत एक विजयी चमक होती. रविवारपर्यंत घरात अक्षरशः उत्साहाला उधाण आलं होतं. वसुधाताईंच्या वागण्यात आता उघड मालकीभाव दिसू लागला होता. सही होण्याआधीच बंगला आपल्या ताब्यात आल्यासारख्या त्या भविष्याच्या योजना आखू लागल्या. दुसऱ्याच दिवशी सकाळी हॉलमध्ये चहा पिताना त्या रोहितला अत्यंत मालकी हक्काने म्हणाल्या, अरे रोहित, हा हॉल जरा जास्त साधा आणि जुनाट वाटतोय रे. आपण एक काम करू, समोरच्या भिंतीचं पूर्ण रूप बदलून तिथे मोठं लाकडी कमानीचं सजावटी डिझाईन करू आणि जुना सोफा फेकूनच देऊया. त्याऐवजी एकदम राजवाडा स्टाईलचा एक मोठा लाकडी झुला आणि मखमली गाद्या असलेला नवा सोफा घेऊ. आता पैशांची काय अडचण आहे आपल्याला. रोहितही पैशांच्या आणि सत्तेच्या मस्तीत फुगला होता. हो आई, एकदा ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आली की या घरावर मी बँकेतून एक भलं मोठं कर्ज उचलणार आहे. माझ्या ट्रॅव्हल एजन्सीसाठी 2 नव्या आलिशान लक्झरी बसेस घेईन. मग बघ या शहरात आपला कसा रुबाब वाढतो ते. हे सर्व ऐकताना तिथेच उभी असलेल्या प्राजक्ताच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. स्वतःच्या बाबांच्या कष्टाच्या पैशांची हे लोक अशी उधळपट्टी करायची स्वप्ने पाहत होती. पण प्राजक्ता अत्यंत शांत होती. ॲडव्होकेट काळेंनी पुरावा गोळा करण्यासाठी तिला एक अत्यंत छोटा बटणासारखा दिसणारा गनिमुद्रक दिला होता. तो ती गरजेनुसार आपल्या साडीच्या पदराच्या दुमडीत सुरक्षितपणे लपवत असे. घरातले त्यांचे प्रत्येक संभाषण आता ती शांतपणे रेकॉर्ड करत होती. आणि अखेर शनिवारी संध्याकाळी तिला तो सर्वात मोठा निर्णायक पुरावा मिळाला, ज्याची ती वाट पाहत होती. प्राजक्ता टेरेसवर कपडे वाळत घालत आहे असा समज करून रोहित आणि वसुधाताई हॉलमध्ये हळू आवाजात बोलत होते. पण प्राजक्ता हॉलच्या दारामागे भिंतीला खेटून उभी होती आणि तिने रेकॉर्डर चालू केला होता. वसुधाताई चिंतेने म्हणाल्या, रोहित, उद्या रविवारी ती नक्की सही करेल ना रे. आणि सही करताना तिने ती कागदपत्रे वाचली आणि तिला संशय आला तर. त्यावर रोहित अति आत्मविश्वासाने हसत म्हणाला, आई, तू निश्चिंत राहा. ती मूर्ख आणि भावनिक आहे. तिला व्यवहारातलं काहीही समजणार नाही. मी मधाळ बोललो की ती विरघळते. आणि एकदा का तिची सही त्या कुल मुख्यतापत्रावर झाली की मग तिने संशय घेतला काय आणि नाही घेतला काय, आपल्याला काय फरक पडतोय. एकदा का सही झाली की हिला घराबाहेरचा रस्ता दाखवायला वेळ लागणार नाही. हा बंगला आपला आहे आणि हिला आपण कायमचं या घराबाहेर काढू. एकदा सही झाली की हिला घराबाहेरचा रस्ता दाखवायला वेळ लागणार नाही. हे भयानक आणि क्रूर शब्द त्या छोट्याशा रेकॉर्डरमध्ये कायमचे कैद झाले. प्राजक्ताच्या अंगावर काटा आला. तिच्या डोळ्यात पाणी आले.
पण त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत थंड, भयंकर आणि विजयी हास्य उमटले. आता तुम्ही संपलात, तुमचा खेळ संपला, ती स्वतःशीच पुटपुटली. अखेर तो बहुप्रतीक्षित रविवार उजाडला. रविवारची संध्याकाळ. रोहितने आज प्राजक्ताला खुश करण्यासाठी आणि तिला जाळ्यात ओढण्यासाठी खोट्या प्रेमाचा आणि देखाव्याचा कळस गाठला होता. त्याने रात्रीच्या जेवणाचा खास बेत आखला होता. प्राजक्ताचा सर्वात आवडता बेत, श्रीखंडपुरी. संपूर्ण घरात साजूक तुपात तळलेला गरम फुगलेल्या पुऱ्यांचा आणि वेलची केशर घातलेला गोड श्रीखंडाचा सुगंध दरवळत होता. सोबत मसालेदार बटाट्याची रस्सेदार भाजी, कुरकुरीत कांदा भजी आणि पापड असा भरगच्च बेत होता. डायनिंग टेबलवर रोहितने चक्क 2 मोठ्या मेणबत्त्या लावून कॅन्डल लाईट डिनरचा रोमॅन्टिक माहोल तयार केला होता. बाबांनी लग्नात दिलेली पण आजवर कपाटात जपून ठेवलेली सुंदर नक्षीची महागडी भांडी आज रोहितने स्वतःच्या हाताने टेबलवर मांडली होती. सगळे जेवायला बसले. डायनिंग टेबलवर एक विचित्र बनावट आनंदाचे वातावरण होते. वसुधाताई प्राजक्ताला अत्यंत आग्रहाने पुऱ्या वाढत होत्या. घे ग प्राजू, आज रोहितने तुझ्यासाठी खास बेत केलाय. किती काळजी घेतो तो तुझी. असा नवरा मिळायला भाग्य लागतं बाई, त्या मधाळ आवाजात म्हणाल्या. रोहितनेही अत्यंत गोड हसत प्राजक्ताच्या ताटात श्रीखंड वाढले. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात रोहित आणि वसुधाताईंचे चेहरे उजळले होते, पण प्राजक्ताला त्या प्रकाशात त्यांचे खरे, भयानक आणि कपटी मुखवटे स्पष्ट दिसत होते. श्रीखंडाचा गोडवा प्राजक्ताच्या घशाखाली उतरताना तिला एखाद्या विषयासारखा कडू लागला होता, पण तिने चेहऱ्यावर हसू कायम ठेवले. जेवण संपत आले. ताटे बाजूला सरकवली गेली. रोहितने घसा साफ केला आणि तो हळूच उठून आतल्या खोलीत गेला. परत येताना त्याच्या हातात तीच जाडजूड फाईल होती. त्याने ती फाईल डायनिंग टेबलवर बरोबर प्राजक्ताच्या समोर ठेवली. राजू, जेवण कसं होतं? आवडलं ना तुला? त्याने फाईलवर हात ठेवत अत्यंत मधाळ, लाघवी आवाजात विचारले. खूप छान होतं रोहित. आज खूप दिवसांनी असं एकत्र जेवलो आपण. प्राजक्तानेही तितक्याच गोड आणि भोळ्या आवाजात उत्तर दिले. रोहितने ती फाईल उघडली. वरची काही पानं पलटून रोहितने फाईल थेट 14व्या पानावर उघडली. कुल मुख्यतापत्राचे ते पान. त्याने स्वतःच्या शर्टच्या खिशातून एक महागडे सोनेरी रंगाचे पेन काढले. त्याच्या डोळ्यात एक भयानक हावरटपणा, एक विकृत विजय लपलेला होता, पण ओठांवर खोटे प्रेम होते. त्याने ते पेन प्राजक्ताच्या दिशेने पुढे केले. मग करशील ना सह्या आता? इथे आणि खाली या 2 पानांवर. त्याने पेन तिच्या हातात देत विचारले. बाजूला बसलेल्या वसुधाताईंचा श्वास रोखला गेला होता. त्यांची गिधाडासारखी भेदक नजर त्या पेनावर आणि फाईलवरील सहीच्या जागेवर खिळलेली होती. प्राजक्ताने अतिशय शांतपणे ते सोनेरी पेन आपल्या हातात घेतले आणि ती फाईलकडे बघू लागली. प्राजक्ताने हळूच पेन उघडलं. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात त्याचं टोक कागदावरील स्वाक्षरी या शब्दाजवळ सरकलं. रोहित आणि वसुधाताई श्वास रोखून तिच्याकडे पाहत होते. फक्त एका सेकंदाचा अवकाश आणि अचानक डिंग डॉंग, डिंग डॉंग. दाराची बेल खणखणीत आवाजात वाजली आणि डायनिंग टेबलवरच्या त्या जीवघेण्या तणावाचे एका क्षणात तुकडे तुकडे झाले. रोहितच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अचानक गायब झाला. आता यावेळी कोण आले मध्येच तोंड घालायला? तो अत्यंत वैतागून पुटपुटला. वसुधाताईंनीही नाराजीने आणि संशयाने दाराकडे पाहिले. मी बघते कोण आहे ते, असे अत्यंत शांतपणे म्हणत प्राजक्ताने ते सोनेरी पेन फाईलवर तसेच ठेवले. ती उठली आणि अतिशय संत आत्मविश्वासाच्या पावलांनी मुख्य दाराकडे गेली. तिने दाराची कडी उघडली. समोर ॲडव्होकेट काळे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत पण भेदक भाव होता. त्यांच्या एका हातात काळ्या रंगाची कागदपत्रांची बॅग होती आणि त्यांच्या मागे स्थानिक पोलीस ठाण्यातील एक त्यांच्यासोबत 2 पोलीस कर्मचारीही बाहेर उपस्थित होते. प्राजक्ताने दिलेल्या लेखी तक्रारीच्या संदर्भात आणि सध्या फसवणुकीचा प्रत्यक्ष प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे ती त्यांच्यासोबत आली होती. या वकील साहेब, मी तुमचीच वाट पाहत होते, असं म्हणत प्राजक्ताने त्यांना सन्मानाने आत घेतलं. प्राजक्ताने आधीच पोलिसांकडे संभाव्य फसवणूक, बनावट माहिती देऊन सही घेण्याचा प्रयत्न आणि मालमत्तेवर बेकायदेशीर नियंत्रण मिळवण्याच्या कटाबाबत लेखी तक्रार दिली होती.
आज प्रत्यक्ष सही घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती तिने ठरल्याप्रमाणे वकील साहेबांना पाठवली होती. ॲडव्होकेट काळे आणि महिला उपनिरीक्षक थेट जेवणाच्या टेबलजवळ आले. रोहित आणि वसुधाताईंना काही समजत नव्हते. वकील आणि पोलीस अधिकारी घरात का आले आहेत या विचारानेच रोहित चटकन उभा राहिला. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण आहात आणि माझ्या घरात असे अचानक का आलात? प्राजक्ता शांतपणे चालत जाऊन डायनिंग टेबलच्या मुख्य खुर्चीवर आत्मविश्वासाने बसली. तिने दोन्ही हात छातीवर बांधले आणि एका बर्फासारखा थंड कटाक्ष रोहितवर टाकला. मिस्टर रोहित, ॲडव्होकेट काळे आपली कागदपत्रांची बॅग टेबलवर ठेवत खणखणीत आवाजात म्हणाले. मी ॲडव्होकेट काळे आणि पहिली गोष्ट म्हणजे हे घर तुमचं नाही आहे. हे घर माझ्या अशिलाचं म्हणजेच प्राजक्ता ताईंचं आहे. काय बकवास आहे ही? प्राजू, कोण आहेत हे लोक? यांना बाहेर काढ. वसुधाताईंचा आवाज आता कापायला लागला होता. त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. बकवास नाही, हा कायदा आहे. ॲडव्होकेट काळेंनी बॅगेतून काही अधिकृत कागदपत्रे बाहेर काढली. प्राजक्ता ताईंच्या सूचनेनुसार दुय्यम निबंध कार्यालयात संभाव्य फसवणुकीबाबत लेखी हरकत आणि निवेदन दाखल करण्यात आलं आहे. त्याने तुम्हाला कोणतंही कुलमुख्यतारपत्र स्वइच्छेने दिलेलं नाही याची कायदेशीर नोंद तयार करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांकडेही पुराव्यांसह तक्रार देण्यात आली आहे. प्राजक्ता ताईंच्या स्वइच्छेच्या संमतीशिवाय आणि आवश्यक अधिकृत प्रक्रियेशिवाय या घराची विक्री, गहाण व्यवहार आणि मालकी हस्तांतरण वैधपणे पूर्ण करता येणार नाही. विशेषतः ॲडव्होकेट काळ्यांनी फाईलमधल्या 14व्या पानाकडे बोट दाखवलं. अशा फसव्या कुलमुख्यतारपत्राद्वारे तर अजिबात नाही. या घरावर तुमचा मालकी हक्क कधीच नव्हता आणि या फसव्या कागदामुळे तो निर्माणही होणार नाही. कुलमुख्यतारपत्र आणि मालकी हक्क कधीच नव्हता हे शब्द ऐकताच रोहितच्या पायाखालची जमीनच सरकली. वसुधाताईंचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांच्या पायातले त्राणच गेले आणि त्या खुर्चीत मटकन खाली बसल्या. कोणती फसवणूक? मी माझ्या बायकोची कसलीही फसवणूक करत नाही आहे. हा आमचा नवरा बायकोचा घरगुती प्रश्न आहे. तुम्ही इथून निघून जा. रोहितने खोटा रुबाब दाखवण्याचा शेवटचा केविलवाना प्रयत्न केला. प्राजक्ता आता खुर्चीवरून उठली. तिचा चेहरा एखाद्या दगदगता ज्वालेसारखा पेटलेला होता. तिच्या डोळ्यातून आता अश्रू नाही तर ठिणग्या उडत होत्या. तिने आपल्या साडीच्या पदरातून एक छोटा व्हॉइस रेकॉर्डर काढला आणि तो रोहितसमोर टेबलावर ठेवला. सोबतच ॲडव्होकेट काळेंनी CCTVमध्ये नोंदलेल्या संवादाची छापील प्रत रोहितसमोर टेबलावर ठेवली. प्राजक्ताने रेकॉर्डरचं बटन दाबलं आणि त्या शांत हॉलमध्ये रोहितचाच आवाज घुमू लागला. एकदा सही झाली की हिला घराबाहेरचा रस्ता दाखवायला वेळ लागणार नाही. हा बंगला आपला आहे आणि हिला आपण कायमचं या घराबाहेर काढू. रेकॉर्डरमधील तो स्वतःचाच कपटी आवाज ऐकताच रोहितच्या घशात शब्द अडकले. त्याचे डोळे भीतीने विस्फारले. त्याचा तो खोटा मधाळा मुखवटा आता पूर्णपणे टराटरा फाटला होता. वसुधाताई तर अक्षरशः थरथर कापू लागल्या. त्यांना घाम फुटला होता. का? आवाज ओळखू येत नाही आहे का स्वतःचा? प्राजक्ताचा आवाज आता संतापाने थरथरत असला तरी प्रत्येक शब्द ठाम आणि धारदार होता. तुम्हाला काय वाटलं? मी मूर्ख आहे? बावळट आहे? प्रेमात आंधळी झालेली असहाय्य स्त्री आहे जिच्या विश्वासाचा तुम्ही कसाही गैरफायदा घेऊ शकता? माझ्या पाठीमागे माझ्याच बापाच्या पैशांवर दल्ला मारण्याचे कट रचताना तुम्हाला जराही लाज वाटली नाही? ती आंधळेपणाने विश्वास ठेवते, ती कागदपत्र वाचणारही नाही असा माज होता ना तुम्हाला तुमच्या खोट्या प्रेमाचा? रोहित मान खाली घालून उभा होता. त्याचे हात कापत होते. प्राजू, माझा ऐक, तो एक गैरसमज. पुरे. प्राजक्ताचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. रोहित पुढचं बोलण्याआधीच ती त्याच्याकडे रोखून पाहू लागली. माझ्या नावाचा उच्चारही करायचा नाही आता. माझा बाप जन्मभर फाटक्या शर्टवर शाळेत गेला. उन्हातानात मोडकी सायकल चालवून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्याने हे पैसे साठवले होते. कशासाठी? तर त्याच्या लेकीला कुणासमोर हात पसरावे लागू नयेत म्हणून. त्यांच्या एका घामाच्या थेंबाची किंमतही तुम्हाला कधी समजली नाही. आणि तुम्ही 2 गिधाडांसारखे त्या कष्टाच्या पैशांवर टपून बसला होतात. तुम्ही माझ्या विश्वासाचा खून केलात. नवरा आणि सासू या नात्यांना काळीमा फासलीत तुम्ही. वसुधाताई रडवेली होत पदर पसरत म्हणाल्या, पोरी, आम्हाला माफ कर. पैशांच्या मोहापायी आमच्या हातून मोठी चूक झाली.
पण घरची गोष्ट घरातच सोडूया आपण. आम्ही तुझेच आहोत ना. असं वकील आणि पोलीस घरात आणून आपली इज्जत वेशीवर नको टांगू. माझे? तुम्ही कधीच माझे नव्हतात. तुम्ही फक्त या पैशांचे होतात. आणि इज्जत? ज्यांची स्वतःची लायकी पैशांसाठी घर फोडण्याची आहे त्यांची कसली आली इज्जत? प्राजक्ताने अत्यंत कणखरपणे म्हटले. तिने आपले बोट मुख्य दाराकडे दाखवले. ज्या घराला तुम्ही हडप करायला निघाला होतात ना, त्याच घराच्या दाराबाहेर मी आता तुम्हा दोघांना उभं करणार आहे. गेट आऊट. आत्ताच्या आत्ता आवश्यक ते सामान घ्या आणि माझ्या घरातून निघून जा. पुन्हा कधीही या घराजवळ किंवा माझ्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर मी हे सर्व पुरावे पोलिसांकडे देऊन तुमच्या विरुद्ध फसवणुकीची पूर्ण कायदेशीर कारवाई करीन. महिला उपनिरीक्षक पुढे आल्या. त्याने शांत पण कठोर आवाजात रोहितला सांगितलं की समोर असलेले पुरावे तक्रारीचा भाग म्हणून अधिकृतपणे नोंदवले जात आहेत आणि त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावं लागेल. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून दोन्ही बाजूंनी कोणताही वाद किंवा बळजबरी करू नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा रोहितने स्वतःहून काही काळ घराबाहेर राहण्याची तयारी दर्शवली. त्याने प्राजक्ताकडून रेकॉर्डिंगची प्रत, कागदपत्रांचे फोटो आणि तिच्या लेखी तक्रारीची पूरक नोंद अधिकृतपणे स्वीकारली. रोहित आणि वसुधाताईंचे चेहरे पूर्णपणे काळे पडले होते. त्यांचा माज, त्यांचा अहंकार आणि त्यांचा तो भयानक कट एकाच झटक्यात मातीत मिळाला होता. समोरचे पुरावे, पोलिसांची तक्रार आणि प्राजक्तेचा ठाम निर्णय पाहून रोहितचा उरलेला आवेशही मावळला. वाद वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल हे वसुधाताईंना समजलं. रोहित आणि वसुधाताईंनी आवश्यक तेवढं सामान घेतलं. पुढची चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे दोघेही मान खाली घालून घराबाहेर पडले. प्राजक्ताने स्पष्ट केलं की पुढे ते रोहितसोबत राहणार नाही आणि वैवाहिक नात्याबाबतचा निर्णयही कायदेशीर मार्गानेच घेईल. दाराबाहेर जाताना रोहितने एकदा मागे वळून पाहिले. त्याला वाटले प्राजक्ताच्या डोळ्यात थोडी तरी दया दिसेल, पण प्राजक्ताच्या डोळ्यात आता त्याच्यासाठी कोणताही ओलावा उरला नव्हता. तिथे फक्त एक पोलादी कणखरपणा आणि स्वाभिमान होता. त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृत्या अंधारात दिसेनाशा झाल्या. प्राजक्ताने अत्यंत समाधानाने स्वतःच्या हाताने घराचा मुख्य दरवाजा लावून घेतला. ॲडव्होकेट काळे आणि महिला उपनिरीक्षकही तिला पुढील कायदेशीर प्रक्रियेची माहिती देऊन निघून गेले होते. आता त्या मोठ्या बंगल्यात प्राजक्ता एकटीच होती, पण तिला अजिबात एकटं वाटत नव्हतं. तिने हॉलमधील भिंतीवर लावलेल्या बाबांच्या फोटोकडे पाहिले. गेल्या काही दिवसांपासून तिच्या मनात साचलेला तो भयंकर गुदमरणारा ताण अचानक नाहीसा झाला. तिने घराच्या खिडकीतून बाहेर पाहिले. आकाशात पूर्ण चंद्र लखलखत होता. तिने एक दीर्घ मोकळा श्वास घेतला. तिच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला, पण तो फसवणुकीचा किंवा दुःखाचा नव्हता. तो विजयाचा, अस्तित्वाचा आणि अभिमानाचा अश्रू होता. ती मनापासून हसली. त्या हास्यात समाधान, स्वाभिमान आणि विजय होता. बाबा, तुमची लेक आज खऱ्या अर्थाने जिंकली. तुम्ही मला फक्त हे घर दिलं नाहीत, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं धैर्यही दिलं. तुमचं हे घर आणि तुमचा विश्वास आता सुरक्षित राहील. यापुढे मी कुणाच्याही खोट्या प्रेमापुढे स्वतःचा स्वाभिमान गमावणार नाही. ती स्वतःशीच पुटपुटली. अंधारातून प्रकाशाकडे झालेला तिचा हा प्रवास आता एका नव्या, स्वतंत्र आणि प्रेरणादायी आयुष्याची सुरुवात होता. स्वतःच्या स्वाभिमानासाठी तिने मिळवलेला हा विजय तिच्या बाबांच्या कष्टानं दिलेली सर्वात मोठी श्रद्धांजली होती. मित्रांनो, प्रेम आणि विश्वास हे कोणत्याही नात्याचा पाया असतात, पण विश्वासाचा अर्थ स्वतःचे हक्क, कागदपत्र आणि स्वाभिमान दुसऱ्याच्या हातात आंधळेपणाने देणं नसतो. प्राजक्ताने खोट्या नात्याचा मुखवटा ओळखला आणि स्वतःचं अस्तित्व, स्वाभिमान आणि वडिलांच्या कष्टांची निशाणी वाचवली. तुमच्या मते प्राजक्ताने रोहित आणि वसुधाताईंना एक संधी द्यायला हवी होती की विश्वासघातानंतर तिने घेतलेला निर्णयच योग्य होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियासोबत शेअर करा आणि नात्यामागचं सत्य सांगणाऱ्या अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि मनाला विचार करायला लावणाऱ्या कथेसोबत. धन्यवाद.